तुम्ही ज्या विश्वासानं मला या निवडणूक लढवण्यासाठी उभं केलंय त्यासाठी इथं सगळ्यात महत्वाची जी शक्ती उभी आहे माझ्याबरोबर बसली आहे ती सगळी स्त्री शक्ती आहे. तिलाही मी विनम्र अभिवादन करतो, कारण तुमच्याशिवाय येणाऱ्या 20 तारखेला किंवा 23 तारखेला जो मला गुलाल लागणार आहे, या राजेंद्रनगर मधून मला गुलाल लागणार आहे मला नक्की खात्री आहे, कारण आपल्या उपस्थितीमध्येच मला हे जाणवतंय. पण मी नुसता विजयी होणार नाही, पण मला थोडासा पाठीमागचा विषय आपल्या सगळ्यांना सांगायला आवडेल, कारण 14 ते 19 मला विजयी करण्यामध्ये तुमच्या सगळ्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यात थोडंसं माझ्याकडून कसूर राहिली असेल, पण माझी ओळख महाराष्ट्राला आणि देशाला करून दिली असेल तर या कोल्हापूरच्या दक्षिणच्या जनतेने करून दिली आहे. त्यामुळे माझं आयुष्यभर प्रेम, मी आयुष्यभर आपला ऋणी असणार आहे, मला या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे. बंधूंनो, आपण या ठिकाणी सगळ्यांचं मनोगत ऐकलं, पण मला थोडंसं पाठीमागच्या विषयासंदर्भात बोलायला आवडेल, कारण आज सगळे तुम्ही उत्सुकतेने ऐकताय माझं भाषण. कारण गेले 15 वर्ष कोल्हापूर महानगरपालिकेची सत्ता ही काँग्रेसच्या माध्यमातून काँग्रेसच्या ताब्यात आहे. गेले 15 वर्ष झाले काँग्रेसचे प्रमुख नेते मंडळी आपल्यावरती एक विश्वास दाखवत आहेत आणि आपल्याला सांगतायत की आम्ही आपल्यासाठी खूप काय करून देऊ. आदरणीय जयंत पाटील सरांनी आपली भूमिका सांगितली. 14 ते 19 मी तर कोट्यवधीची कामं आपल्या या ठिकाणी केलेली आहेत. रस्ता असेल, ड्रेनेज असेल, पिण्याच्या पाण्याची लाईन असेल, पण त्यानंतर सुद्धा या भागामध्ये 19 ते 24 बघायला गेलं, ज्या विश्वासाने तुम्ही त्यांना निवडून दिलं त्या विश्वासाने तुमचा त्यांनी विश्वासघात केलाय, मला या ठिकाणी तुम्हाला सांगायला आवडेल. कारण जी आश्वासनं दिली या दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेला, त्यातलं एकही काम त्यांनी केलं नाही, कारण नुसती दिशाभूल करायचं काम केलं. तर ठाणेकर साहेब, तुम्ही पहिला मुद्दा मांडला की विश्वासघात केला. सत्तेचा वापर गेले 2.5-3 वर्ष तुम्ही करत असताना तुम्हाला या लोकांनी निवडून दिलं, त्यांचा काव तुम्हाला विसर पडला. प्रामुख्याने गेल्या 6 महिन्यापूर्वी अंतर्गत विकास काम करत असताना मी स्वतः या ठिकाणी जाहीर केलंय की निवडणुकीच्या दरम्यान, निवडणूक नाही पण निवडणुकी नसताना सुद्धा मी आपलं प्रॉपर्टी कार्ड करून देणार, तुमचा निवारा नियमित करणार. ज्यावेळी आठवण मी करून दिली त्यावेळी काँग्रेसच्या नेत्यांना जाग आली आणि सांगितलं की बाबा हे मी नियमितीकरण करत असताना तुम्हा सगळ्या लोकांबरोबर मी स्वतः अंमलमाडी तुमच्या बरोबर जिथं ज्या ठिकाणी मला रस्त्यावर उतरायला लागलं तरी चालेल, पण तुमचं प्रॉपर्टी कार्ड करून दिल्याशिवाय अंमलमाडी बसणार नाही, ते मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं. कारण बरीच आश्वासनं दिली, बरीच भाषणं मी या ठिकाणी ऐकलीत, पण नुसती आश्वासनं. मला माता भगिनी नुसतं प्रॉपर्टी कार्ड करून तर द्यायचंच आहे, पण या ठिकाणी केंद्राच्या योजनेअंतर्गत जो लाभ तुम्हाला देता येतोय, तुमच्या घरांना जो शासनाचा निधी देता येतोय, तो सुद्धा मला या ठिकाणी तुम्हाला द्यायचा.